स्वागत. सुधागड एज्युकेशन सोसायटीचे केआ बांठिया माध्यमिक विद्यालय व NN पालीवाला ज्युनियर कॉलेज नवीन पनवेल सादर करीत आहे शैक्षणिक व्हिडिओ. Hello friends, today we are going to learn the lesson number 6, refraction of light of science part 1. In this lesson we learn about the refraction of light, refractive index, laws of refraction and dispersion of light. In previous standard we studied that the light travels in a straight line. Because of this, if an opaque object lies in its path, a shadow of the object is formed. आपण गेल्या इयत्तांमध्ये बघितलं की प्रकाश किरण हे एका सरळ रेषेमध्ये जातात. त्यासाठी आपण लहान 6वी 7वी मध्ये कुठल्या तरी इयत्तेत आपण प्रयोग बघितला आहे की मेणबत्ती जर आपण ठेवली आणि तिच्या मार्गात जर एका सरळ रेषेमध्ये 3 एकाच रेषेत छिद्रे असलेले जर पुठ्ठे ठेवले तर आपण दुसऱ्या बाजूने ती पेटती मेणबत्ती सहज पाहू शकतो, कारण प्रकाश किरण हे एका सरळ रेषेमध्ये प्रवास करत असतात. परंतु त्यातलाच एखादा पुठ्ठा जर आपण सरकवला तर आपल्याला त्या मेणबत्तीचा प्रकाश दिसत नाही. म्हणजेच एखादा ऑपेक्यू ऑब्जेक्ट किंवा अपारदर्शक पदार्थ जर प्रकाश किरणाच्या मध्ये आला तर त्याच्यापासून शॅडो किंवा छाया तयार होते. आपली जी सावली तयार होते ती सावली किंवा एखाद्या वस्तूची जी शॅडो तयार होते, छाया तयार होते, ती म्हणजे प्रकाश किरणाच्या मार्गात जर अपारदर्शक पदार्थ आला तर त्याची छाया किंवा सावली तयार होत असते. In this lesson we studied the light, refraction of light. Because of sometime light can bend under some special circumstances. काही विशिष्ट परिस्थितीमध्ये प्रकाश किरण वाकूही शकतात. हे आपल्याला या लेसनमध्ये किंवा प्रकरणामध्ये बघायचं आहे. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. For this concept, we do a activity. Take a transparent glass and fill with water. Take a transparent glass and fill with water. Dip some portion of pencil vertically in water and observe the thickness of the portion of the pencil in water. In this case, the portion of the pencil inside water appears to be thicker than the portion of the above. या ठिकाणी आपण एक ट्रान्सपरंट ग्लास घेतला, तो पाण्याने भरला आणि त्याच्यात जर वर्टिकली किंवा उभी पेन्सिल धरली तर आपल्याला असं दिसतं की पाण्याच्या वरच्या पेन्सिलपेक्षा पाण्याच्या आतमध्ये जी पेन्सिल आहे ती पेन्सिल जाड किंवा थिक आपल्याला दिसते. नाउ कीप द पेन्सिल inclined to the water surface and observe its thickness. In this case, the pencil appears to broken near the surface of the water. हे बघा, या सरफेस ऑफ वॉटर जवळ ती पेन्सिल, जिथे पाण्याचा पृष्ठभाग आहे त्या ठिकाणी आपल्याला पेन्सिल तुटल्यासारखी दिसते. In both activities, the effects are created due to the change in direction of light while coming out of the water. दोन्ही कृतीमध्ये आपल्याला आलेले परिणाम किंवा दिसलेले परिणाम पाण्याच्या पृष्ठभागाजवळून पाण्यातून बाहेर येताना प्रकाश किरणाची दिशा बदलते, म्हणून आपल्याला किंवा माध्यमामध्ये प्रकाश किरणाची दिशा बदलली म्हणून आपल्याला हे परिणाम किंवा फरक जाणवताना दिसतात. म्हणून प्रकाश किरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना त्यांची मार्गक्रमणाची दिशा बदलतात. यालाच प्रकाशाचे अपवर्तन म्हणतात किंवा लाईट ऑफ रिफ्रॅक्शन म्हणतात. त्याची डेफिनेशन: लाईट चेंजेस इट डायरेक्शन when going from one transparent medium to the another transparent medium. This is called the refraction of light. Here we see
activity for the refraction of light. First, keep a glass slab on a blank paper and draw its outline PQRS as shown in figure. Take a glass slab and this glass slab is put on a blank paper or a drawing sheet and draw its outline PQRS. Then draw an inclined straight line on the side of PQ. या PQ साईडवर ही इन्क्लाइन लाईन किंवा तिरकस रेषा त्या ठिकाणी काढायची आहे. सो दॅट इट इंटरसेक्ट PQ ॲट N. ही PQवर त्या Nला लंब आपल्याला दिसेल. Pierce two pins vertically at 2 points A B along the line. या लाईनवरती A आणि B या ठिकाणी 2 पिन रोवायच्या किंवा 2 टाचण्या टोचायच्या आहे. Look at the pins A and B from the opposite side of the slab and pierce the pins CD vertically so that the images of AB are in a line with CD. आणि त्यानंतर या काचेच्या चिपेच्या पलीकडून बघायचं आणि या AB रेषेला सरळ रेषेमध्ये आपल्याला दिसतील अशा C आणि D या 2 पिना रोवायच्या किंवा टोचायच्या. आणि या बाजूने बघितल्यानंतर आपल्याला ABCD या पिनांची खालची टोकं सरळ एका लाईनमध्ये दिसतील अशा पद्धतीने रचना करायची. Now remove that glass slab or chip and the pins and draw the straight line going through points C and D so that it intersect at M point. आणि त्यानंतर या सगळ्या टाचण्या काढायच्या आणि त्यांच्या पॉइंटवर खुणा करून त्याच्यातून जाणारे रेषा किंवा मार्ग काढायचा आणि CD ही रेषा जर ग्लास स्लॅबकडे वाढवली तर आपल्याला M या ठिकाणी इंटरसेक्ट किंवा छेदताना ती दिसते. जॉईंट पॉइंट्स MN आणि त्यानंतर M आणि N हे 2 पॉइंट्स त्या ठिकाणी जॉईंट करायचे. द इन्सिडंट रे AN हा इन्सिडंट रे किंवा आपाती किरण आणि हा MD जो आहे तो MD हा इमर्जंट रे किंवा त्याला आपण निर्गत किरण असं म्हणतो. इन दिस ॲक्टिव्हिटी आफ्टर रिमुव्हिंग ऑफ पिन अँड स्लॅब वी सी दॅट द 2 टाइम रिफ्लेक्शन इन air and glass slab. The first refraction occurs when light ray enters the glass from air at N on the side of PQ, and second refraction occurs when the light enters air through glass at point M at the side of SR. या ठिकाणी 2 वेळा प्रकाशाचं अपवर्तन होतं. ज्या वेळेस प्रकाश किरण हवा या माध्यमातून काच या माध्यमामध्ये प्रवेश करतात त्यावेळेला N या ठिकाणी PQ बाजूवर अपवर्तन घडून येतं. तर दुसरं अपवर्तन हे प्रकाश किरण ज्या वेळेला ग्लास किंवा काच या माध्यमातून हवा या माध्यमामध्ये प्रवेश करतात त्यावेळेला M या ठिकाणी प्रकाशाचे अपवर्तन घडून येते. पहिल्या वेळेस जो इन्सिडंट अँगल असतो तो त्या ठिकाणी I आणि नेक्स्ट टाइम जो अँगल ऑफ रिफ्रॅक्शन असतो तो N किंवा दुसऱ्या वेळेस तो R हा असतो. नोट दॅट I1 इज इक्वल टू R. हे दोन्ही अँगल जे असतात ते समान मापाचे असतात. इन द सेकंड रिफ्रॅक्शन द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज E विच इज इक्वल टू I. I इज इक्वल टू E हे आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. इथे सुद्धा I1
आणि आर हा सेम त्या ठिकाणी अँगल असेल. द अँगल ऑन द बोथ पॅरलल साइड ऑफ पी क्यू अँड आर एस ऑफ द ग्लास स्लॅब चेंज द डायरेक्शन ऑफ द लाईट इज इक्वल बट इन द अपोजिट डायरेक्शन. की काचेच्या लादीतून दोन्ही समांतर बाजू पी क्यू आणि एस आर जवळ प्रकाश किरणांचे दिशा बदलण्याचं प्रमाण समान असतं, परंतु ते विरुद्ध दिशेला असतं. त्या काचेच्या स्लॅबमधून जो निर्गत किरण बाहेर पडतो किंवा इमर्जिंग रे बाहेर पडतो, तो इमर्जिंग रे हा त्या ग्लास स्लॅबवर जे इन्सिडंट रे एन असतो त्याच्या दिशेला समांतर असतो. बट द इमर्जंट रे समवॉट डिस्प्लेस्ड विथ रिस्पेक्ट टू द इन्सिडंट रे. मात्र आपाती किरणाच्या मूळ मार्गापासून निर्गत किरण हा काहीसा विचलित झालेला किंवा बाजूला झालेला त्या ठिकाणी आपल्याला दिसतो. या प्रयोगावरून आपल्याला लॉज ऑफ रिफ्रॅक्शन किंवा अपवर्तनाचे नियम सांगता येतात. देर आर two laws of refraction. First law, incident ray and refracted ray at the point of incidence n are on the opposite side of the normal to the surface of the glass slab at the point of CD, and the three incident ray, refracted ray and the normal are in a same plane. आपाती किरण आणि अपवर्तित किरण हे बिंदूपाशी असलेल्या स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूला असतात. म्हणजे या ठिकाणी आपाती किरण आणि परावर्तित किरण, आपाती किरण आणि दुसरा जो अपवर्तित किरण आहे ते स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूला असतात. आणि तीनही किरण इन्सिडंट रे, रिफ्लेक्टेड रे आणि नॉर्मल हे तीनही एकाच प्लेनमध्ये किंवा एकाच प्रतलामध्ये असतात. आणि सेकंड, द एअर अँड ग्लास, द रेशो ऑफ साइन आय टू साइन आर इज अ कॉन्स्टंट. साइन आरचा आणि साइन आयचा रेशो जो आहे तो कॉन्स्टंट असतो. मीन्स आय इज द अँगल ऑफ इन्सिडंट अँड आर इज द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. म्हणजे साइन आय आणि साइन आरचं गुणोत्तर हे नेहमी स्थिर असतं. नेक्स्ट टॉपिक, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. द चेंज इन द डायरेक्शन ऑफ अ लाईट रे व्हाईल एंटरिंग डिफरंट मीडिया इज डिफरंट. प्रकाश किरण वेगवेगळ्या माध्यमात शिरताना प्रकाशाच्या दिशेतील बदलाचे प्रमाण वेगवेगळे असते. उदाहरणार्थ काच या माध्यमातून हवा या माध्यमात किंवा हवा या माध्यमातून पुन्हा काच या माध्यमातून पुन्हा हवा या माध्यमामध्ये किंवा बर्फ असेल, पाणी असेल, अल्कोहोल यासारख्या वेगवेगळ्या माध्यमांमध्ये शिरताना प्रकाशाच्या दिशेतील बदलाचं प्रमाण वेगवेगळं असतं. अँड इट इज रिलेटेड टू द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द मीडियम. आणि हे कशाशी संदर्भात असतं तर त्या माध्यमाच्या अपवर्तनांकाशी संदर्भात असतं. कारण वेगवेगळ्या माध्यमांकरता वेगवेगळा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किंवा अपवर्तनांक असतो प्रत्येक माध्यमाचा. या तक्त्यामध्ये आपल्याला दिसतंय बघा, एअर, आईस, वॉटर, अल्कोहोल, केरोसिन, फ्यूज क्वार्ट्ज यासारखे, टर्पेंटाईन ऑइल यासारख्या माध्यमांमध्ये वेगवेगळा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतो. बट द व्हॅल्यू ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स is different for different media and also for light of different colors for the same media. मात्र हा वेगवेगळ्या माध्यमांसाठी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वेगवेगळा असला तरी सुद्धा एकाच माध्यमासाठी वेगवेगळ्या रंगाच्या प्रकाश किरणांसाठी अपवर्तनांक वेगवेगळा असतो. म्हणजे वेगवेगळे रंग जे असतात त्या वेगवेगळ्या रंगांसाठी अपवर्तनांक माध्यम एकच जरी असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल काच किंवा पाणी हे एकच माध्यम असेल, मात्र वेगवेगळ्या रंगांसाठी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा वेगवेगळा असतो.
काही माध्यमांचे निर्वात संदर्भातील काही अपवर्तनांक आहेत ते आपल्याला पुढील तक्त्यामध्ये किंवा सारणीत दाखवले आहे आणि निर्वाताच्या संदर्भात असलेल्या अपवर्तनांकाला निरपेक्ष अपवर्तनांक किंवा द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ अ मीडियम विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम इज कॉल्ड इट्स ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किंवा निरपेक्ष अपवर्तनांक असे म्हणतात. आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स डिपेंड्स अपॉन द वेलॉसिटी ऑफ लाईट इन द मीडियम. त्या माध्यमामध्ये किती प्रकाशाचा वेग आहे त्याच्यावर सुद्धा अपवर्तनांक हा अवलंबून असतो. आता अपवर्तनांक काढण्यासाठी दोन माध्यमांची आवश्यकता आहे. लेट द वेलॉसिटी, आता काचेच्या चिपेचाच प्रयोग आपण जर बघितला तर लेट द वेलॉसिटी ऑफ द लाईट मीडियम 1 बी V1. या ठिकाणी पहिलं जे विरळ किंवा हवा या माध्यमातून काच या माध्यमात ज्या वेळेला जातो त्यावेळेस एअर हे मीडियम फर्स्ट मीडियम किंवा माध्यम पहिलं असतं, त्यावेळेला त्याचा रिफ्रॅक्टिव्ह वेलॉसिटी ऑफ लाईट ही V1 असते. देन द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू द फर्स्ट मीडियम. आपल्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किंवा अपवर्तनांक हा दुसऱ्या माध्यमाचा पहिल्या माध्यमाशी असणारा अपवर्तनांक आपल्याला काढायचा आहे. आणि तो काढण्यासाठी जे आपल्याला ग्लास मीडियममध्ये जो लाईट रेज जातो त्याची व्हेलॉसिटी V2 ही असते आणि म्हणून काचेचा अपवर्तनांक किंवा अपवर्तनांक हा दुसऱ्या माध्यमाचा पहिल्या माध्यमाशी संदर्भात आलेला अपवर्तनांक हा वेलॉसिटी ऑफ लाईट इन मीडियम फर्स्ट डिवायडेड बाय वेलॉसिटी ऑफ लाईट इन मीडियम सेकंड. म्हणजे वेलॉसिटी ऑफ लाईट V1 डिवायडेड बाय वेलॉसिटी ऑफ लाईट V2 किंवा V1 प्रकाशाचा वेग पहिल्या माध्यमातला किंवा हवेतला प्रकाशाचा वेग भागिले काचेतला प्रकाशाचा वेग याच्या सहाय्याने आपल्याला किंवा या रेशोच्या सहाय्याने आपल्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम की दुसऱ्या माध्यमाचा पहिल्या माध्यमाच्या संदर्भात किंवा पहिल्या माध्यमाच्या संदर्भात दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक आपल्याला काढता येतो. त्याच्या उलट द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम विथ रिस्पेक्ट टू सेकंड मीडियम, त्याच्या फक्त उलट करायचं की फर्स्ट वेलॉसिटी ऑफ द लाईट in glass medium divided by velocity of the light in air medium, and that is by this formula we get the refractive index of medium first with respect to the medium second. We see diffraction of light in different media. First, when a light ray passes from a rarer medium टू अ डेन्सर मीडियम इट बेंड्स टोवर्ड्स द नॉर्मल. की या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून जाणाऱ्या प्रकाश किरणांचं रिफ्रॅक्शन किंवा अपवर्तन बघायचे. ज्यावेळेस रेअर माध्यमातून डेन्सर माध्यमामध्ये किंवा घन माध्यमात विरळ माध्यमातून घन माध्यमात प्रकाश किरण प्रवेश करतात त्यावेळेस लाईट रे हा नॉर्मलकडे बेंड होतो किंवा जो रिफ्रॅक्टिव्ह रे आहे तो रिफ्रॅक्टेड रे आपल्याला या नॉर्मलकडे बेंड झालेला किंवा झुकलेला त्या ठिकाणी दिसतो. सेकंड, वेन द लाईट रे पासेस फ्रॉम डेन्सर मीडिया टू रेअरर मीडिया किंवा घन माध्यमातून विरळ माध्यमात काचेतून हवेमध्ये प्रवेश करताना इट बेंड्स अवे फ्रॉम द नॉर्मल. या ठिकाणी हा जो रे आहे तो आपल्याला नॉर्मलपासून किंवा स्तंभिकेपासून लांब गेलेला दिसतो. अँड थर्ड वन, वेन अ लाईट रेज इज इन्सिडंट नॉर्मली ॲट द बाउंड्री बिटवीन द टू मीडिया, दोन मीडियाच्या बाउंड्रीवर ज्यावेळेस असतो इट डज नॉट चेंज इट्स डायरेक्शन अँड इट डज नॉट गेट रिफ्रॅक्टेड. आणि तो रिफ्रॅक्टेड होत नाही किंवा त्याची डायरेक्शन बदलत. आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल, सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल.
नेहमी पाहत रहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.